उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर रेश्मा काळेंची निवडणुकीतून माघार। जळगाव विधान परिषद निवडणुकीतून केली होती बंडखोरी। नाशिकनंतर महायुतीतलं जळगावातील बंडही शमलं। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस। कृषी मंत्री भरणेंकडून रोहित पवारांना सोमवारी चर्चेचं निमंत्रण। तर सरकार शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार, रोहित पवार ठाम। उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा खरेदीचा दर आता 16.50 रुपये प्रति किलोवर। आजपासून नवे दर लागू होणार। अकोल्यात युरिया खरेदीसाठी 7/12 आधार कार्ड अनिवार्य नाही। कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन आता ॲक्शन मोडवर। युरिया खरेदीत गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7/12 अनिवार्य केला होता। गॅस दरवाढीचा बाहेरगावी राहणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका। शाकाहारी जेवण 10 ते 20 रुपये तर मांसाहारी 25 ते 30 रुपयांनी महागलं। महिन्याला मेसचे पैसे 800 रुपयांनी वाढल्याने खर्च आता आवाक्याबाहेर।